नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरून म्हणजेच जे जे पाटील स्पीक्स या चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. अलीकडचं युग जे आहे ना, हे युग एका शब्दात नाही सांगता येणार. कोणी म्हणेल ते IT युग आहे, अलीकडे तर म्हणतील AIचं युग आहे. पण खरं सांगू, हे युग पासवर्डचं आहे. कोणतीही समस्या पासवर्डमधून सुटू शकेल अशी आहे. आपल्या बँकेचे व्यवहार, आपले घरगुती व्यवहार, देवाणघेवाणीचे व्यवहार हे पासवर्डवर अवलंबून आहेत. आपण जे व्हिडिओज करतो त्यालाही पासवर्ड आहेत, ज्या क्लिप्स करतो त्यालाही पासवर्ड आहेत, जी कहाणी ठेवतो त्यालाही पासवर्ड आहेत. तेव्हा हे युग आहे, हे पासवर्डचे युग आहे. आणि या पासवर्डचा उपयोग एका सुजाण महिलेने कसा केलाय तो पहा. अलीकडे मुलांना पळवण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत. घरून कोणीतरी नातेवाईक आलाय आणि घरी काहीतरी गडबड झाली आहे म्हणून शाळेतून मुलांना घेतलं जातं आणि किडनॅप केलं जातं. पण एका शहाण्या, सुजाण, सुशिक्षित अशा महिलेने आपल्या मुलांना एक पासवर्ड देऊन ठेवला. कुणीही येऊ दे, प्रिन्सिपलकडे येईल, शिक्षकाकडे येईल, डायरेक्ट तुमच्याकडे वर्गात येईल आणि तुम्हाला घरी असं झालं आहे, तसं झालं आहे, आई आजारी आहे, बाबा आजारी आहेत, अपघात झालेला आहे, तुम्हाला ताबडतोब बोलावलेलं आहे, कोणतेही कारण देतील. पण तुम्ही न डगमगता त्या व्यक्तीला फक्त विचारायचं, आईने पाठवलंय, काय पासवर्ड आहे. आता तो डळमळीत होणार, गडबडणार, कदाचित पासवर्ड विचारल्यामुळे तो पळून जाण्याचा प्रयत्न करणार आणि जर सावध शिक्षक असतील तर त्यांना पकडून सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल. म्हणून ही क्लुप्ती, ही युक्ती सर्वच पालकांनी वापरली पाहिजे. आपल्या मुलांना एक परवलीचा शब्द म्हणजेच पासवर्ड देऊन ठेवावा. कोणी येऊ दे, अनोळखी येईल, ओळखीचं येईल, बोलावलंय म्हणून सांगेल, त्याला एकच विचारायचं, आईने सांगितलंय, काय पासवर्ड आहे सांग बरं. पासवर्ड त्याला सांगता आला नाही तर त्याच्याबरोबर जायचं नाही. किती चांगली युक्ती आहे, किती सुजाण युक्ती आहे. अलीकडचे धोके सांभाळण्यासाठी पुरेशी आहे.